तो सासरा इड नाही, तो नवरा इड नाही. हा. हं? मग आता हे शेतीचे काम कोणा करायचे? पहिला तो गडी ठेवेल होता, तो त्याचं जमलं नाही तर त्याला काढून दिलं. हा. आणि सांग आता हे किती झटे झाले, आता हे आपल्यालाच बारी द्यायला लागू राहिले, निंदन खुरपण आपल्यालाच करू लागू राहिलं. हं? ते दोघ जण त्याला फोन करून सांगेले. हं. ते मी साहेबांना बोलले होते, म्हणलं आमच्याकडे कामाला पाठवा म्हणलं कोणतरी. अगं बाळा, सगळं झालं तुझं म्हणणं, पण मग ते चांगलं जोडपं होतं, ती कशी कवाय ना निंदान खुरपान सारं करायची. तू म्हणायची साखरच चोरी, ती आमकच चोरी. चोरी होती ते खरं. अगं ती चोरायची, पण मग आता किती गरज पडू राहिली, आता आपल्याला उन्हात आणायचा हात बाहेर लागू राहिलं सासूनांना. ते मान्य झालं मला, पण तुम्हाला माहितीये का काम भेटेल मला. कुठून आला रे भाऊ? मी हं? एरंडगाव. एरंडगाववरून आला. मग काय काम करशील? तुम्ही जे सांगशाल तू. साल करी का? हा चालेल म्हणलं, चालेल महिन्याला. साला निष्ठी येतं बाबा आम्ही घरी. हा जुने काढू तुम्ही. हा ना, हा दूध पण चांगलं काढता येतं का? हा हं? हा. मग मी तेच म्हणते, एवढं सुद्धा पारून बी दूध नीट व्हायचं बरं का, नाही तर मस्टडी होती. वासर नाही पाजायचे. नाही बाटलीने पाजायचं वासरांना. हा हा, सडाला नाही तोंड लावायचं. म्हणजे वासर तोंडात लावून द्यायचं. नाही सगळं पिवळ पिवळ काढायचं ना. हा. बाकी काय काय काम येतं भाऊ? हा? ते मला जमत का चांगलं? हा दोन हाताने ओढीत. मग तू तर म्हणी ना ग कोणच्या दोघांना फोन केला? ते साहेब. महाराज हा का? मला केलं कोणता साहेब आहे तुमचा नाही का? हा ते मग मला दोघ जण सांगेल होते ना. जानवर आहे? दोघं सांगेल दोघं. नाही ते मला नाही माहिती दुसऱ्याचं काय. पण मी आलोय महापुरतं. हा पण का? हा मग मी सगळं करेल तुमचं. ते म्हणले होते बाई, मी दोघायला गेला म्हणे फोन. मी सगळं करेल तुमचं म्हणलं. हा का? हा मग सगळं करणारच माणसं लागत आहे. हा असं. मला तुमचे काय गाजराबाई? हा मला कधी फोन आला होता, हा. म्हणून आलो म्हणलं तर आता काम भेटवले. कुठला आहे तू? मी तेरागाव पिपरी. तेरागाव पिपरीचं. कोणत्या मग तालुक्यात? का रे भाऊ? बारगाव पिपरीच्या जवळ आहे. मग मी काय म्हणत होते, हा पहिलं कुठं होता तू कामाला? तिकडे होतो डावतवाडीला. डावचवाडीला. मग तिकडून काय मारून जोडून काढून दिला काय, तर तिकडूनच बोंगळा आलाय म्हणून. नाही शर्ट आता दिले, खोली घेतली ना हा, तुमच्या गावात. हा. मग खोलीवर कपडे काढून झोपायचे का तुम्ही? कपडे माझे सहसा राहतीच नाही, ती कामावर बनेल ती सवय. उघडी शिंडत आहे का मग? बनेल अरे मग तो शर्ट काढून आला मग हे काय आला घातली, हे काढून यायचं ना नाही रे, मग. हा? बनेलवरच राहतो. बरं, मग तुमचे खटले का तुम्ही दोघं सेपरेट? नाही माझं नाही खाल्लं, मी एकटाच. तुमचं? भाऊ तू काय गस्ती भिस्ती नाही ना? हा? नाही 90 लागायची मला थोडी ते कधी. 90 बिंटीचा आमच्याकडला आड नाही. हा, हा आम्ही 90 बिंटी गाड्यांना देती नाही, आणि 90 पिऊन कामावर बी यायचं नाही. हा त्याच्या बाय इड. मग आम्ही तुमचं काम मळ्यांमध्ये राहणार आहे, तुम्ही मळ्यात तिकडे पिया खा, आम्हाला काही घेणं नाही मळ्यातच ना. पण इकडे बंगल्यावर जर यायचं ठरलं तर बंगल्याजवळ इथून त्या बाजूला पाय सुद्धा यायचं नाही पियाला असलं. नाही एक तर आम्ही घरी राहतो, दोनच बाया, सासून सुना. हा, नाही हा मळ्यात झोपा जाईल. हा? हा मळ्यात मी येईल घरी. मग मी काय भाऊ पेत तुझी बायको पोरं रे. पेत नाही. तुझी माझी बायको. बायको आहे ना, राग आई बापाची घेऊन गेली पोरायला घेऊन. हा का? हा का वरून चालतं? ते असं तिला म्हटलं हे करू नका, ती बोलतच करून ठेवायची. म्हणजे थोडी अडता रे. हा हा अरे देवा. म्हणून बायको दुसरं काही. मग का रे बाबा, आता मला तर जोडप्यांची गरज. आहे पण आता आता काय याचं नाही लग्न होईल कोणाच्या याचं. नाही हा असाच दिसतोय हाड म्हणजे. मग आता फार पिकला ना खालून वरून. मी तेच नाही म्हणते. झालंच नाही ना काय लग्न. जाऊ दे एखादा ब्रह्म. मुकात जात नाही. आता त्याचं का आता काय लग्न होणार आहे का? पण मग बाबा जाऊ दे मरू दे, काय उगाच त्याचं नव्हतं करीतो. यावा ते पोरं घेऊन बायको घेऊन. नाही आता नाही जमणार आमचं. नाही काय ग बाई काजल, मग आता आपल्याला तर बाया बी लागत घर कामाला. मग आता जरा तर मी करेल, काय काय काम येते तुला सगळंच घरात? करेल. तुम्ही म्हणले ना काढायचे काय हो उपटायचे बिपटायचे घरात भरायचे. काढायची नुकत्याची कामं राहते का? नाही नाही बाहेर शेतीत आम्हाला घरात पण घरातलं लागायचं. करेल ना, स्वयंपाक करेल, चहा पाणी करेल, पुसणं नुसतं करेल. येते मग त्याला सगळं. चांगलं हा. आहे. या ना ठेवून. आम्ही का काय हा? हालू नाही देईल. काय
पेटला हलवायचं राहतं ना हा. पेटलं म्हणलं तुम्ही पेटलं करा हलव 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 आणि दुसऱ्या भाज्या नाही येत का त्याच्या ना मग मेथी येते कोथिंबीर येते कोथिंबीरची भाजी आता मग आपण बाहेर रताळ्याची भाजी येते गाजराची भाजी येते शेंगुळे आहे का शेंगुळे कोळदा शेंगोळी हा आम्हाला शेंगुळे आवडत आहे. हा का आमच्या घरात तेच खाते जास्त हा मग आता मी येत जेवायला कोणा संध्याकाळी फक्त अरे मग त्या मालकीने त्याला हे विचार बाबा आमच्याकडे आहे दोघींची गणमत हा तू कुठं आम्ही काही चावता एक जण ते करीत नाही आम्ही ना जोडपटूत असतो हा तू काय आमच्या उपकाराला ब्रह्मचारी नाही राहिला तू यांचं काम करशील म्हणून घरी येतो जेवायला नाही जेवाय पुरतात माझं जाईल मळ्यात. तुझ्या जेवणाची सोय तू लाव हा काय तुला 10,000 रुपये साल देऊ तुला पटलं तर पाय चाल हा का बरं बाहेर हं? बाई नाही ना तो जवळ बघ बाई असती तर डबल दिले असते हो पण ती 10,000 काय होत हं? काय तुला होतं? किराणा भरून देत जाऊ ना 2,000 महिन्याला घे ना तुला काय फरक पडतो मग कर ना हिशोब 2,000 महिन्याची ते 24,000 मला रुपये नाही झाले परवडायचं मग. हा? बघ मला नाही परवडायचं. अरे 34,000 रुपये साल पडत ना तुला हा. अजून काय पाहिजे बघ वरून वर्षाला 2 ड्रेस हा अंडर पॅन्टी हा हा मग अंडरपॅन्ट नाही ना हे तो अंडरपॅन्ट आता अंडर पॅन्टी लय लवकर पाठवते हा पाठव. तुम्हाला कसं काय माहिती त्यांच्या अहो ते एक अंडरपॅन्ट दिवस असं तिरत ना तिच्या कडाला दुरत होत नाही म्हटलं काय रे तेव्हा अंडर पॅन्ट पाटले म्हटलं नाही नवे आणले आता ते झाले तुमच्या अंडर पॅन्टीचं गुराळ तुमच्या घरी मिटवा ते आम्हाला त्याच्याशी काय घेणं नाही आणि तुला देईन मी 35,000 रुपये साल हा बाबा तुझी बायको आणणार आहे का तू नाही आता येणार नाही ती मग घरचं काम आणि बाहेरचं काम दोन्ही जमल का मी आबा ऐकून घे या बाय तो शेतीचं काम एवढं करायचं नाही नाही मी पाणी भरायचं काम मी करेन. घरात लाका करी दुसरं काहीच जमत नाही का नाही नाही पाणी तुम्ही किती पाणी भरायला लावा हं. कसं भरायला लावा मी रात्रपाळी पाणी भरेन सगळं करीन आडवं आडवं काय मग आडवं तिडवं काम सांगितलं करशील का तेच विचार हा राहील आडवं चिडवं करेन ना जरा चारा पाणी का आणशील ना हा मी घरात करणार आहे घरात आणि इकडे मी नाही बाहेर करणार आता तुला काय ठेवून राहिलं ते मग इकडे पाणी पाहू का काय काय करू मग तोच करायचा तर मी काढलं पाहत राहता तुमच्या घरात सांगाव बाकी बाई मी काय म्हणते शेतीचं सगळं जर तू पाहणार असला तर हा म्हण आत्ताच नंतर ती खडखड नको बरं चालेल पाहिजे मी शेतीचं आणि तू घरातलं पाशील सगळं हा मी सगळं गोठ्यातलं मका आहेच रे गोट्यातलं 10 जनावर आहे बरं का पिळायला लागत आहे. ते मी खातो खातो नाही नाही जनावर ते त्याच्याकडे राहून हा. पिळायला कसे सड राहू द्या कसे दे राहू द्या असं का तर मी घराच्या घरात करील सगळं तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि तुला दिन बाबा 40,000 रुपये वर्षाला थोडे वाढून द्या मला सगळंच कर तुमचंही करायचंय घरातलंही मग करायचं घरातलं करायचंय आणि गोठ्यातलं करायचंय तुम्ही जर म्हटलं मला दाबून द्या ते दाबून हा, मग थोडेफार दाबून दुबून काय ते द्यायलाच लागत आणि काही मग असं थोडी असं, हा. का ग बाय कुठलं सारं करावंच लागतं. दाबायचं ना हा. दोघे दाबायचे ना हो. हा बरं की नाही असं चालेल चला मग हा जा मग लागा कामाला लगेच तुमचं काही सामान सुमन काय असेल ना ते आणून नाही गोठ्यामध्ये बा टाका. काही सामान नाही तुम्ही आजही बांधले बिल का तर लगेच बिल घेतो आणि इथं गोठ्यात झोप ती कुठं खोली घेतली ना ती खोली कॅन्सल करून टाकतो सामान उचलून गोठ्यात आणून टाक इकडे गोठ्यात आणून टाकेल जा अरे दोन चार गोदाडे आहे का हा आता गोदाडे येईल टाक नाही हाय गोदाड्या गादाड्या सगळे जा सगळे. वा. बस लागा कामाला वा चालेल मी चालेल कोणतं देऊ लागलं असं लगेच थंडी वाजायला लागली. आणि 15 दिवस झाले 1000 रुपये ऍडव्हान्स देणार आहे त्याच्या अगोदर कोणी नाही, पैसे उद्या द्या मागायचे मला 1000 रुपये जमणार नाही येऊ नको कामाला काही गरज नाही पडली हा अरे पण आडोस काल घेतो लगेच लागायचं खाली नाही रे कोणी देणार नाही जाय वय जाय वय मला द्यायला तर तुला कोण घेतो मला हे 90 वाले म्हणले की मला व्हायचा केस ऐकायला जीव चालला पण तुम्ही आता हा. तुला बरं आहे चला बाहेर बाहेर करेल वय बरं आपण करू बच्चे मध्ये जाय वय गोट्यातला आवर वय नाही ते आता संध्याकाळी करू तुम्ही घेऊ आपण घरातलं करू चला आता याला ठेवायचं त्याला मी गोट्यातलं करायला लावून राहिले तो म्हणतो घरातलं करू का यांना कधी त्याला नकोच मग हा अहो घरातलं करू ना आधी मी काय म्हणते ठेवला आम्हाला एकच गडी लागतो दुसऱ्याची काही गरज नाही खबर अहं. हो असं नाही करू ना मला ते तसले माणसं नाही आवडते तुला गोट्यातलं करायला लावलं तू गोट्यातलं करायला जाय आता गोट्यातलं काय गायला द्यायचं घ्या तू जाय वय शेण उचल झाडझुड कर वय तिकडं पडेल उठ. तसं शेण आम्ही शेणाला हात लावते नाही हा का हा वय उठ करायचं असं आणि लागायचं पटकन असं तर उरकून लाग. घे लगेच जनावर पाजून लागायचं लगेच असेल घरी तर येईन लाग, लगेच नाही चहा तर ठेव दाबू नको. आणि घरातलं आवरून स्वयंपाकाला बीड वय उठ भाजी काय करायची सांगल मी तिथं आले वय शेंगुळे करा आज आत्या पण मी झोपायला बाहेर बिहेर नाही झोपणार बरं का हं? मग बाहेर नाही हाय झोपणार पोर्च मध्ये गंज नाही नाही पोर्च मध्ये नाही मग मग मी मध्ये झोपाल आमच्या आतुरानात येऊन झोपतच थंडी काय गारठ्याचं
जाऊ ती कडा चिरून घे. हा म्हणजे मला जवळ जवळ राहील ना त्याला कुठे मधून दरवाजे बाहेरूनच दरवाजे. वय जाय. म्हणजे मध्ये आहे ना हा, होय. दरवाजा मध्ये हा नाही नाही मग काही म्हणजे आपल्याला सोपं होईल ना हा. मला कधी लागलं बागलं वय रे नको तोंडाची वय. आत्या चला मग मी ना आवरून घेते. बाय काय सीन झाला काय वाजता. काय झालं आता? आता त्याला गोठ्यातलं काम करायला सांगू राहिले आणि ते म्हणते मी घरातलं करायला जा. ते असं चावणं आता एक असे धंदे वाट्या काय काय नु बाई चाल. जाऊ दे, आपल्याला पार्लर मध्ये जायचंय. चला आपल्या तोंडा पाहिजे ना आपल्याकडे गडी ठिकाणा खरी चाल.